90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण अनेक विशेष मुलाखती आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये घेत असतो आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि याही पलीकडे जाऊन आपल्याला अनेक विषयांची माहिती या मुलाखतींमध्ये, या गप्पांमध्ये आणि या विशेष चर्चासत्रांमध्ये मिळत असते. आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत ज्यांना तुम्ही अनेकदा सोशल मीडियावरती पाहिलेलं आहे. हल्ली सध्या आपण बघतोय की कुठेतरी आपल्याला पटकन टेन्शन येतं, पटकन आपण नर्वस होतो. तर अशा वेळेला आपल्याला वाटत असतं की कोणीतरी दोन प्रेमाचे शब्द किंवा दोन काहीतरी आपल्याला मोटिवेट करणाऱ्या गोष्टी कोणीतरी सांगाव्यात. तर असंच सोशल मीडियावरती म्हणजे मोटिवेशनचे व्हिडिओ सतत बनवत असतात. एक इन्फ्लुएन्सर्स म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत आणि खूप छान गप्पा आज इकडे रंगणार आहेत. तर आपण स्वागत करतोय आरडी किंग म्हणून जो मी सोशल मीडियावरती त्यांना ओळखता. तर रुपेश, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये. आणि मीही जे नाव आहे म्हणजे ज्या नावाने एक ओळख तुला दिलेली आहे त्याच नावाने तुला बोलवेन. तर आरडी, खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. थँक्यू. एकंदरीत ह्या गप्पा ज्या आहेत त्या खूप छान रंगणार आहेत. कारण काय असतं, आपण काही ना काहीतरी करत असतो, आपली एक आवड असते आणि नंतर आपल्याला असं कळतं की अरे छा, आपण जे करतोय ते लोकांना आवडतंय आणि म्हणून आपण त्यामध्ये अजून जास्त मेहनत करतो. त्यावेळेला मग जे यश मिळतं त्याची मजा जी असते, ती गोडी असते, ती वेगळी असते. तर एकंदरीत असंच काहीच आरडीच्या बाबतीत आहे. कसं आहेस, काय चाललंय सध्या या जनरेशन मध्ये जे चाललंय, नशा करतायत मुलं, कोण आईला रडवतंय, कोण कुठच्या बाईचं छळ करतंय, सक्का भाऊ सख्या भावाला फसवतोय. जे फॅमिलीमध्ये जे जे घडतंय ना ते माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणून मला कुठच्या पाठांतरची गरज नाही लागत की मला हे रीड केलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, त्यानंतरच मला काहीतरी लक्षात येईल आणि ते पाठांतर करून मी बोलेन, काही पण फेकेन. नाही, मला जे नॅचरली डोळ्यासमोर दिसतं, जे घडतं. कारण मी जिथे जन्मलोय, लालबाग काळाचौकी परेल या एरियामध्ये खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि सगळ्यांनी गरिबी बघितली, श्रीमंती बघितली, सगळं अप्स अँड डाऊन बघितले. तर मी ना सगळ्यांचे रिलेशन बघितलेत, कोण कसं वागतं. तर मला ना लोकांना ना मोटिवेट करायला खूप आवडतं की आपल्या आईला त्रास देऊ नकोस, दारू जास्त पित असशील तर बाबा नको पिऊस, ट्राय कर की सोड किंवा कमी पी, पण आईला त्रास नको देऊ. कारण आता अनेक प्रकारचे नशे आलेत, ते तुला माहितीच आहेत. खूप प्रकारचे नशे आलेत, ते दारूच्या पलीकडे त्यांना कळत नाही. खूप 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 व्यसनाच्या आहारी जाऊन ते आपल्या फॅमिलीला ओळखत नाहीयेत. म्हणजे ते मला टेन्शन आलं की ह्यांपर्यंत पोचायचं कसं. तर मी रील बनवायला चालू केले. कुठची विधवा असेल, कोण असेल, ती कधी बोलते मी हरली, माझा नवरा नाहीये, तर तिला पण मी मोटिवेट करतो की तू हरली नाहीयेस, डिव्होर्स झालेला असेल की तू एकटी पण राजासारखी जगू शकते. तुला लग्नच केलं पाहिजे, कोणतरी आधारच पाहिजे, मी जगू शकत नाही असं नाही. तू काम पण करू शकते, जॉब पण करू शकते, काही करू शकते. 100 रुपये कमव, हक्काचे कमव, खूप पुढे जाशील आणि मान सन्मान पण भेटेल. बरोबर ना? सो एकंदरीत काय की ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात त्या गोष्टींचं तू एकंदरीत मी म्हणेन की निरीक्षण करून त्याविषयी तू काहीतरी असं बोलतोस की जे लोकांना पडतं आणि ते त्यांना कुठेतरी रिलेट होतं. डायरेक्ट हृदयाला लागतं असं बोलतो मी. ते आपला मानतात मला मग, आणि मला खूप मानायला लागलेत. आता बघता बघता मला महाराष्ट्रात सगळेच मानायला लागलेत आणि सगळ्यांच्यात म्हणजे ना मी कोणाचा भाऊ झालोय, कोणाचा मुलगा झालोय, कोणाचं नातं जोडलं गेलंय माझं आता. तर मला मानतात. तर मला आहेत ना रोज त्यांना समजून घेऊन स्वतःहून माइंडमध्ये एक असा विचार करून आज काय घडतंय वाईट, कोणाबद्दल काय झालंय, कधी काय चांगलं झालंय, ते लक्षात घेऊन माझ्या फॅमिलीसाठी ते वाट बघत असतात. रील कधी येते, मग रील याची कधी येते वाट बघत असते आपण. तर मी टाकत राहतो रील्स, पण मुद्द्यावर टाकतो नेहमीच. पण मला आता एक विचारायचं आहे, खरं तर गप्पांना आपण सुरुवात करतोय. सुरुवातीलाच प्रश्न असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती ज्या वेळेला तू रील अपलोड केली होतीस, ती रील कशा संदर्भातली होती, ज्या रीलला खूप जास्त व्ह्यूज गेले होते? तुझी अकाउंटवरची, तुझ्या पेजवरची पहिली रील कोणती होती आणि कशा संदर्भातली होती? माझी रील सगळ्यात आधी ना मी रील बघितल्या, मला असं वाटलं इंस्टाग्राम फक्त एंटरटेनसाठी. मग मला ना एकदम असं वाटलं की सगळेच हिरो बनतात त्याच्यावर, आपण गाणी बिणी बोलूया. मग ना मी गाणी बोलायला लागलो, म्हणजे बोलतात ना एक ऍक्टिंग, लिपसिंग करायची त्यावेळी. मग मी लिपसिंग करायला लागलो. लिपसिंग केली, नंतर माझे व्हायरल व्हायला लागले, पण व्हायरल एवढे पण नाही. पण
कमीत कमी 100K, तेव्हा मी खुश व्हायचो की 100K आले. आणि नंतर चालत 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 बघितल्यानंतर एखादी व्हिडिओ मला अशी मिलियनला लागली आणि ती गाण्यामध्ये. नंतर मला कळलं ह्या मजा येत नाही, मी जे करतोय ते करोड लोक करतात. बरोबर आहे. मग मला नंतर कळायला लागलं की मी ह्या गोष्टीपासून इंस्टाग्रामवरनं टाइमपास करण्यापेक्षा कोणाला तरी मी सुख देऊ शकतो, त्याचं दुःख माझ्याकडे घेऊ शकतो, तर मी त्याला बाहेर काढू शकतो हे मला कळलं. ह्याच्यावरनं मी नाचतोय गातोय तर करोडोपर्यंत पोहोचतोय, तर मी काहीतरी मोटिवेट करून त्यांना बाहेर करू शकलो तर माझं नाव तरी ठेवतील. तर मी ते नाच गाणं थोडं कमी केलं माझं आणि मोटिवेटवर लक्ष दिलं आणि मोटिवेटवर टाकायला लागलो. तर पब्लिकचा एवढा प्रतिसाद भेटला मला की भाई प्रचंड. म्हणजे विचार कर की मला अकाउंट रीच माझा आता 9 मिलियन, 1 करोडच्या आसपास माझा रीच आहे. म्हणजे मला मंथली 1 करोडच्या आसपास पब्लिक बघते, महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची. ती प्रेम करते, मला आपला मानते आणि ती अपेक्षा ठेवते की अजून रुपेशनी काय ना काय बनवत जावं. आणि मला कमीत कमी आता 2 वर्ष झाली मी मेहनत करतोय. स्वप्न आहेत आपली, खूप मोठं व्हायचंय, खूप सारं नाव करायचंय. मला काही व्यसन नाहीये, पण मी असं नाही बोलत तुम्ही जर व्यसन करत असाल, व्यसनाच्या आहारी गेला असाल, कुठची व्यसन लगेच सुटत नाही, हळूहळू सोडा, पण आईला जपा. तुम्ही जर 1 हफ्ता मित्रांबरोबर मजा करताय, बाहेर जॉबला जाताय, आईबरोबर वेळ घालवा, आईबरोबर बसा. ती काय नाही मागत, तुम्ही तिला 50 रुपये साडी पण दिली तरी पण ती गावभर मिरवते की माझ्या मुलांनी मला साडी आणली, माझ्या लेकीने मला हे आणलं. म्हणजे आपल्या आईची काही अपेक्षा नसते. 1 दिवस त्यातला फक्त अर्धा तास आईजवळ बसा, हातापायाजवळ बसा. तुम्ही जे लोकांकडे सुख शोधता ना, खरी लक्ष्मी आईच्या पायात आहे. तिथे तुम्ही माफी मागितली ना, तुमचं ऑटोमॅटिक सगळे सक्सेसच्या पायऱ्या ओपन होतात. फटाफट चढायला भेटतं तुम्हाला आणि तुम्ही सक्सेसवर निघून जाता. क्या बात आहे. एकंदरीतच खूप छान वाटतंय. म्हणजे जे मी सोशल मीडियावरती त्याच्या पेजवरती जे काही व्हिडिओज बघत असते, आज स्वतः आरडी ते समोर येऊन ते सगळं बोलत असं इट फील्स गुड. पण यानंतरच्या जे गप्पा आहेत त्या सुरू राहणार आहेत. अजून बरेच प्रश्न आहेत जे मला पडलेले आहेत, जे कदाचित माझ्या श्रोत्यांनाही पडले असतील. तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आरडीकडून नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करू. तर श्रोते हो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आणि आजच्या या इन्फ्लुएन्सर्स कट्ट्यामध्ये आपण आरडी सोबत या गप्पा मारतोय, अशा सुरू राहतील. परंतु तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्यासोबत इन्फ्लुएन्सर्स कट्टामध्ये आरडी किंग अर्थात रुपेश आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. रुपेशसोबत छान दिलखुलास गप्पा सुरू आहे. ब्रेकपूर्वीच त्याने सांगितलं की तो कशा प्रकारचा कॉन्टेंट बनवू लागला किंवा कशा प्रकारे त्याला व्ह्यूज मिळत गेले, कशा पद्धतीने तो लिपसिंग वरून मोटिवेशनच्या व्हिडिओकडे वळला किंवा काय. म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. आपल्या आजूबाजू फक्त आपण त्याचं निरीक्षण करणं फार महत्वाचं असतं. सध्या सोशल मीडियावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट मिळतोय, खूप वेगवेगळ्या प्रकारचा लोक आहेत. काही चांगले कॉन्टेंट क्रिएटर पण आहेत, काही असे आहेत जे काहीही करून लोकांचा व्ह्यूज किंवा रीच मिळवत आहेत. तू ऍज अ इन्फ्लुएन्सर्स म्हणून सोशल मीडियाकडे कसा बघतोस? कुठच्याही रीचसाठी काही करत नाही. मला आनंद हे होतो, सगळेजण ह्या प्रकारे व्ह्यू बघतात की मी खूप फेमस व्हायचं, अरे एवढे व्ह्यू भेटले, अरे खूप मजा आली भाई, एवढे व्ह्यू भेटले, आता माझे इन्कम चालू. मला त्या इन्कमचं काय पडलेलं नाहीये. मी फक्त जेवढ्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो, जेवढ्यांचं दुःख मी हरू शकतो, मी तिथपर्यंत पोहोचतोय. मला ते आवडतंय. मी व्ह्यूसाठी काय करत नाहीये, पण माझे व्ह्यू पैशासाठी नाहीयेत, माझे आपुलकीसाठी आहेत व्ह्यूज. आणि मला तेच व्ह्यू बघून एवढा आनंद होतो ना की मला असं वाटतं की अजून मला ताकद येते ते कमेंट्स बघून, व्ह्यूज बघून, की आता अजून लढलं पाहिजे, अजून पब्लिक पण आपल्या सोबत आहे आणि मी यांना खरंच बाहेर काढतोय. वा, मग त्यांना असं बघून मी आपलं काम चालू ठेवतोय. बस जे पण थॉटमध्ये येतं. आणि असं नाही की मी ती जी गोष्ट बोललोय ती माझ्यावर घडली नाहीये. सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये काय ना काय मॅटर्स असतात. सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये कशी वागणूक, काय झालेल्या असतात गोष्टी, खूप काही गोष्टी झालेल्या असतात. त्या आपल्या डोक्यात एकदा राहिल्या ना, त्या अशा हायलाईट करून राहिलेल्या असतात. आणि त्या मला असं वाटतं की माझ्याच बरोबर झाल्यात. पण नंतर मी शेअर करायला लागलो ह्याला इन्स्टाला, तेव्हा कळलं ते करोडो लोकांबरोबर झालेत. मग ते अशा गोष्टी असतात काही जे आपण आपुलकीने सोशल मीडियावर शेअर करतो आणि नंतर कळतं की सगळ्यांबरोबर ते घडलेलं आहे. असं बघता ते व्ह्यूज ऑटोमॅटिक येत गेले. मी व्ह्यूजसाठी काही नाही केलं.
नाही, दॅट्स ट्रू. आताच कॉमेंट्सचा एक उल्लेख झाला, म्हणजे तू असं म्हणालास की लोक आहेत त्यांना आवडतात, लोक कॉमेंट्स करतात. आपल्याला माहिती आहे जेवढे लोक पॉझिटिव्हली घेतात त्याच्या कैक पेट्याने निगेटिव्ह बोलणारे आणि निगेटिव्ह घेणारे सुद्धा लोक आहेत. कारण बघ ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादा व्हिडिओ केला आणि नॉट नेसेसरी की सगळ्यांनी त्याच्यावर पॉझिटिव्ह कॉमेंट्सच केल्यात, बरेच जण त्यावरती निगेटिव्ह कॉमेंट्स पण करतात. आणि मग कधीतरी असं वाटतं की अरे ही निगेटिव्ह कॉमेंट आली आपल्याला, मग आपण खरंच चुकतोय का किंवा काय. तर निगेटिव्ह कॉमेंटकडे तू कसा पाहतोस किंवा निगेटिव्हचे रिप्लायज तुझ्याकडे येतात कधी आले तर तू त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहतोस? जर एखादा निगेटिव्ह अजूनपर्यंत भोलेनाथच्या कृपेने मला कोणाची निगेटिव्ह अशी एवढी डेंजर कमेंट कसली काय आली नाही. जी आली आहे ती फक्त नशेची व्हिडिओ जी बनवली मी, नशा करतोयस भावा नशा सोडून दे, आईला जप, खूप मजा केलीस, खूप व्यसन केलंस, आता थोडा वेळ आला सुधारायचा वेळ आला. कारण कृष्णांनी पण सांगितलंय ना भगवद्गीतेत की तू सारखा तुला माहिती त्या वेला वाईट पण आहे तरी पण तू त्याच वेला चाललायस तर तू बर्बाद होणार आणि असंच मारणार. मग तुझा आयुष्यात फायदा काय ना, जन्माला येऊन आणि असंच मरून गेलास. काहीतरी तुझा हेतू असतो, तू का पैदा झालायस, काय करायचंय, तुला काय नाव करायचं, त्यासाठी तुझा हेतू असतो. तुझा ब्रेनच शार्प नाही, तू पिऊन पिऊन कुठेतरी तुम्ही दारू पिऊन नशे करून पडलेले असणार. मग त्या माणसानं मनाला लागतं ती व्हिडिओ किंवा त्याची बहीण किंवा कोणतरी त्यांना पाठवतं, मग त्यांना राग येतो की मला काय शिकवतं. आणि आजकालची नशेडी माहिती आहेत तुला कशा असतात, मी शाना मीच राजा मला सांगणार तू रील. मग त्यांची कमेंट एखादे आले तर ते पण हजारात नाही एखादा, त्यांना रिप्लाय नाही करत. एक लक्षात ठेवायचं आपला टार्गेट आहे ते 1000 जणांवर लक्ष. बरोबर. मग 999 लोकांना आपल्यावर प्रेम करतायत ना त्यांच्यावर लक्ष देतो. एक जण आहे ना त्याला असा रिस्ट्रिक्ट करून ब्लॉक करून टाकायचा, विषय संपला. क्या वाटतं, हे छान होतं. कारण मग असं होतं की कधी कधी निगेटिव्ह लोकांमुळे आपण पॉझिटिव्ह असणाऱ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष करायचं. हा बरोबर, कारण ते आहे त्यांना आवडतंय, तू बघून बघून सुधारतात. बरं. आणि आता आपल्याला माहितीये की सोशल मीडियामध्ये इतकं कॉम्पिटिशन पण आलेलं आहे. म्हणजे मी कॉम्पिटिशन यासाठी म्हणते की आज आपण पाहायला गेले तर लिपसिंग करणारे पण बरेच जण आहेत, डान्स व्हिडिओज बनवणारे पण बरेच जण आहेत, कॉन्टेंट बनवणारे पण बरेच जण आहेत आणि मोटिवेशन करणारे व्हिडिओज बनवणारे सुद्धा खूप लोक आहेत. तर अशामध्ये माझा कॉन्टेंट लोकांना आवडला पाहिजे. कारण मी जर आज 2 शब्द असं म्हणतात की मी जर आज 2 शब्द चांगले सांगतोय, मी 2 चांगल्या गोष्टी सांगतोय, तर माझ्यासारखे असे अनेक अजून 10 जण बसलेले जे अजून सांगतायत. तर माझा कॉन्टेंट हा इतर जणांपेक्षा कसा वेगळा आहे किंवा माझा कॉन्टेंट इतर जणांना का आवडेल असं तुला कसं वाटतं किंवा तू याकडे कशा पद्धतीने पाहतोस? मग मी आधी या कॉम्पिटिशन मध्ये आहे नाही. पहिली गोष्ट मला कोणाशी कॉम्पिटिशन नाही करायची आहे. जी फॅमिली मी जोडली आहे किंवा ती जोडत चालली आहे नवीन नवीन, ते ऑटोमॅटिक देव घडवतो की तुझी व्हिडिओ कोणाकडे गेली पाहिजे नाही गेली पाहिजे, बरोबर ना. मग मी मनाने जे वाटेल ते मला हृदयात बनवत जातो. मी कोणाच्या कॉम्पिटिशन मध्ये नाही की ह्याचे व्ह्यू एवढे पडले आता मी काहीतरी वेगळं बनवतो मला जास्त व्ह्यू येतील. नाही, मला तर 10,000 व्ह्यू आले तरी चालतील, पण ते 10,000 माणसं त्यातली कमीत कमी 20 ते 30% पण सुधारली ना माझ्या व्हिडिओनी किंवा ते मोटिवेट झाले, मला आवडेल. मी व्ह्यू साठी नाही लढत आहे ना माझ्या प्रसिद्धीसाठी लढतोय. मी फक्त लढतोय की जे काही घडतंय, तुला काय बोललो, आपल्या एरियामध्ये जे काही आपण ज्या एरियातनं आलोय, ज्या एरियामध्ये खूप भाईगिरी घडली गेली आहे, खूप आयांनी म्हणजे दुःख बघितलंय, काय 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 खूप कोणाचा लवकर नवरा मरतो, मग ते माझ्या डोळ्यासमोर घडलंय म्हणून मी आज विदाऊट पाठांतर एवढं काही बोलू शकतो. कारण मी तिथून त्या लालबाग स्टेशनमधून आलोय, मी त्या एरियातनं असं आलोय की मला सगळं माहिती आहे, सुख दुःख काय असतं. फॅमिली, सगळ्यांच्याच फॅमिलीमध्ये मॅटर असतातच. माझ्या पण फॅमिलीमध्ये घडले, मला पण कुठेतरी काहीतरी कोणीतरी माझ्या आईला रडवलं गेलंय, माझ्या काय ना काय गोष्टी खूप काही घडलेल्या आहेत त्या आपण सांगू शकत नाही. पण एक सांगतो, जेव्हा एक बाई, माझे डॅड लहानपणी असताना वारलेत, मी 6-7 इयर्सचा होतो तेव्हा, तर मला डॅड नाहीये. पण ज्यावेळी डॅड असतात त्यावेळी आपण राजा असतो आणि जेव्हा आपला घरचा मोठा करता माणूस जेव्हा नसतो ना तेव्हा तू 20 ते 25 वर्ष परत मागे जाते, परत तुला मेहनत करावी लागते. मग घरचं गणित आहे ना आपलं चुकून जातं. मग घरचं गणित चुकलं नाही पाहिजे ना, त्यासाठी कसं आहे ना, मी चुकलो, माझी लाईफ चुकली थोडी, बरोबर. आईने आपल्या ते रडली म्हणजे तिला रडवलं गेलं पब्लिक कडनं, म्हणजे समजून जा की फॅमिलीमध्ये आपले सख्खी नाते असतात ती आपल्याला रडवतात. पण जी बाई अशी राजासारखी राहते ना नवरा असल्यावर, आणि तोच राजा नवरा नसल्यावर तिला जे घरामध्ये दाबलं जातं, तशीच राहा विधवा आहेस तू, हे हात नाही लावायचा ते हात नाही लावायचा, असं नाही करायचं,
मी आता बघणार आसपासनं बिझनेस, ते सगळं घडतं. मला वाटलं माझ्याच घरात घडतं, पण ते सगळ्यांच्या लाईफमध्ये घडतं. जेव्हा मी व्हिडिओ टाकतो त्यावेळी मला कळतं की हे आपल्याच लाईफमध्ये ना दुसऱ्याच्या लाईफमध्ये पण असा छळ केला जातो. म्हणून मी ती एक रील बनवली आहे, ती पण बघ, नक्की सांग बघायला. सक्का भाऊ पक्का वैरी, जो आपल्या पोरांना नंतर पप्पा नसल्यावर ह्याला त्या क्वालिटीचे कपडे आण, माझ्या पोराला या क्वालिटीचे, भावाचा पोरगा आहे रे, भाऊ स्वतः मेला रे, जाऊ द्या, ह्यांना त्या क्वालिटीचे आण. भेदभाव, मग ते भेदभाव बघून, हे बघून, ते बघून माझ्या डोक्यात पूर्ण बसलेलं की आता सगळ्यांना बाहेर काढायचं. आता ती जी आई त्यावेळी माझी रडली, आता ह्या आयांना नाही रडून द्यायचं. ह्या जनरेशनची आई वाघीण असणार आणि शेरणी असणार आणि तिला मी जागृत करणार. बस हे डोक्यात आहे आपल्या. मग आई ताईच्या नजरनी बघतो आणि त्यांना मी बोलतो, तुम्ही वाघीणच, रडायचं नाही, कोणाच्या खांदा घ्यायचा नाही, मला दुसरा नवरा मेला, आता दुसरं लग्न करायला लागेल, नाही केलं तरी राहू शकते, दुसरा टाइमपासला आहे ना, टाइमपास करून निघून जाणार. एक लक्षात घ्या, कोण कायमचं इथे राहायला, माणूस हा चंचल असते, देव हा स्थिर असतो. तर देवाची भक्ती करा, देव धावत येईल परत आणि तो माफ पण करतो. अगदी खरंय. हे फॅमिलीचा विषय निघालाय म्हणून आता फॅमिलीज, ऑफकोर्स तुझी फॅमिली तुझे व्हिडिओज आणि हे पाहत असतील, त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात तुझे एवढे छान रील्स बघून आणि तुला मिळणारं प्रेम पाहून? त्यांना कळतं, त्यांचं मला सहानुभूती येते अशी की तुझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम असेल ना, भले ते ऍडव्होकेट असू दे, ते कुठचेही ऍडव्होकेट्स ऑल ओव्हर महाराष्ट्राचे असू देत, सगळ्या प्रकारचे CA IT मधले हे ते सगळे पोस्टवाले मला मेसेज करतात, काय दुःख आहे तर मला शेअर कर. मी बोललो माझं दुःख मी सहन करून झालो लहानपणीपासून, आता तुम्ही जे अडकलेत ना कुठे कुठे, मला ते बाहेर काढायचं. तर जे आपल्या लोकांबरोबर छळ झाला आपल्या आईंबरोबर, तो दुसऱ्यांबरोबर नाही झाला पाहिजे, हे माझं आहे. म्हणून मी तुम्हाला बाहेर काढायला आलोय. माझ्याशी जे घडलं घडून गेलं, आता माझं सगळं चांगलं चाललंय, सुरळीत चाललंय, भोलेनाथच्या कृपेने सगळं नीट चाललंय. आता सगळे मला विचारतात पण, याच्यावर विषय मला आला की उपवास का ठेवतो, कोण माहिती लग्नासाठी उपवास ठेवतात, मला लग्न, मला पोरगा असा. मी पाहिली ती पोस्ट तुझी, तू पोस्ट उपवास सोडताना म्हणून तू आता बोलशील सारखं भोलेनाथचं नाव का घेतोय. तर काय अशी लालचपणा नाही, पण मी भोलेनाथचा भक्त आहे, स्वामींचं पण करतो आणि भोलेनाथचा भक्त आहे. उपवास असतो माझा आणि तो पण निर्जल उपवास असतो. पण सगळे बोलतात की तुझा काय फायदा त्यामध्ये, काय काय मनात काय स्वप्न. बोलो स्वप्नाटी नाही, तुला जन्म दिलाय ना, तू त्याचा अंश आहेस, भोलेनाथचा अंश आहे, तू एका एनर्जीवर चालते, बरोबर ना. तर खरा बाप आपला तो आहे, त्याला आपल्याला ना जपलं पाहिजे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. माणूस कसा आहे, रुबाबदार. जेव्हा काम चालू असतं ना, मी केलं, मी रात्रभर मेहनत केली, मीच केलं, मी पण असतो. पण ज्यावेळी अडकतो ना, तेव्हा एकदा बाहेर काढणार, एकदा इथून बाहेर काढणे, परत असं नाही करणार. तेव्हा कशी माफी मागतोस, अरे यार आज घर जात आहे माझं, लिलावाला जाते, मग एकदा बाहेर काढ, तेव्हा मी नाही करणार. अटकल्यावर देव, आणि जेव्हा सुखात आहे तेव्हा मी केलं. हे घमंड आहे ना, हे चक्र आहे ना, चक्र तुम्हाला कधी ना कधी घेरतं. तर ना जास्त हवेत उडायचं नाही, जास्त सक्सेसमध्ये जास्त हवेत उडतात ना, कधीच नाही उडायचं. मला आता खूप माणसं ओळखतात, तरी पण मी तसा जमिनीवर बसतो, जमिनीवर ताई आणि सगळ्यांकडे नीट बोलतो. मला काही घमंड पुढे पण नाही येणार आणि मागे पण नव्हती, कारण मी लहानपणीपासून सगळं सुख दुःख बघून आलोय, तर मला माहिती आहे सगळं कसं राहायचं. आणि बऱ्याच गोष्टी आज इथे आपण बोलतोय, किंवा तू का असे व्हिडिओ करायला लागलास, किंवा त्याचं काय बॅकग्राऊंड, किंवा या सगळ्या गोष्टी तू इथे सांगितल्यास. बऱ्याच वेळा मला असं वाटतं आपल्याकडे वेळ कमी पडेल, बऱ्याच गोष्टी गप्पा आपल्याला करायच्या आहेत. पण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येत असताना मला तुला हेच विचारायचं आहे की तू अपकमिंग काही तुझे प्रोजेक्ट आहे, जसं की एक म्युझिक अल्बम येणार आहे, त्याचबरोबर एक गाणं आहे बाप्पावरचं जे तू गायलेलं आहेस, तर हेही टॅलेंट तुझ्यामध्ये आहेस. आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना काय सांगशील त्या तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल? टॅलेंट म्हणजे फक्त माझ्यामध्ये टॅलेंट नसतो, हा टॅलेंट तुमच्यामध्ये पण आहे आणि सगळ्यांमध्ये. मी नाही बोलत मीच राजा आहे, मीच हिरो आहे, नाही. तुमची हाईट क्वालिटी, कलर क्वालिटी काही असू दे, तुम्ही राजाच आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला राजा समजता ना, तेव्हाच राजा होता, लक्षात ठेवा. त्यांना स्वतःला नेहमी राजा समजायचं की मी आहे, राजा आहे, मी करू शकतो. तर तू होते सक्सेस, लक्षात ठेवायचं. तर प्रयत्न करत राहायचे, काय ना काय. आता मी प्रयत्न करता करता समोरनं मला गाण्याची ऑफर आली की तू गाणं गाशील का, तुझा आवाज चांगला आहे आणि तुमच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या क्वालिटी असतात. तुम्हाला असं वाटतं की नाही रे हा करतो रे, मला नाही जमणार, तू प्रयत्न तर कर, होणार तुझ्याकडनं. तर मी असा प्रयत्न करत मला कळलं मी गाऊन पण शकतो. नंतर प्रयत्न करत अरे मी तर पहिला 5 किलोमीटर धावायचो, आता मी 10 किलोमीटर दादरपर्यंत धावू शकतो. मी रोज लालबाग टू दादर धावतो. आणि नंतर मला कळलं की माझ्यामध्ये सगळीच कॅपॅबिलिटी, अरे व्यायाम पण करतोय, बॉडी होऊ शकते. तर बॉडी झाली, मुंबईला खेळलो मी बॉडी बिल्डिंग. तर बघता बघता ते खेळलो, कुस्ती खेळलो चंद्रकांत पाटीलच्या क्लबला, तिथे
कुस्ती झाली आहे माझी, बॉडी बिल्डिंग खेळलोय आणि खूप काही गोष्टी आहेत. आणि त्यानंतर मला या पब्लिक जी प्रेम देते, की स्वतःहून बोलवतात की तुला मी एक अल्बम देते, माझ्यासाठी युट्यूब अल्बम कर चांगला वाला. मग मी करतो. मला पहिला बघतो प्रामाणिकपणे स्टोरी काय, नीट ऐकतो, आलतू फालतू नाही. जे मला वाटेल सूट होत आहे ते मी करतो. असं नाही की प्रगतीसाठी काही करावं लागतं मी करणार नाही. मला जे वाटतंय हे इज्जतशीर आहे आपल्या. मला पब्लिक जी जनता प्यार करते ती खूप हृदयातनं प्रेम करते आणि मला मानते. पण कधी येणार आहे हे सगळे म्युझिक अल्बम किंवा काय? आम्ही वाट पाहतोय प्रेक्षकांना. आता कसं आहे, बोलण्यातनी दिलंय, अनएक्सपेक्टेड दिलंय आणि ते कधी पण यश येतं. म्हणून यश कधी येईल कधी निघून जाईल, कायमचं टिकत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कसं आहे, गोविंदाचा पण एक टाइम होता. यश असतं, यश जातं. तर सगळ्या हिरोचा एक टाइम असतो. त्याला वाटलं ना देवाला मला जेवढं हक्काचं द्यायचंय यश ते देतील. नाही त्याचा मी गम पण करत नाही. जे नाही आलं नाही आलं. पण आता प्रोजेक्ट हातामध्ये आहेत. जेव्हा डिक्लेअर होतील त्यावेळी मी नक्कीच तुम्हाला सांगेन. पण माझ्या हातामध्ये आता ते आहेत. क्या बात आहे. तुला खूप शुभेच्छा आहेत पुढच्या वाटचालीसाठी. कारण म्हणजे असं म्हणतात ना की बरेच जण असतात, आपल्याकडे खूप साधनं अवेलेबल असतात, पण त्या साधनांचा आपल्याकडे खूप मीडियम्स अवेलेबल असतात, पण त्या मीडियम्सचा आपल्याकडे असलेल्या साधनांचा आपण कशा पद्धतीने उपयोग करतोय हेही खूप महत्वाचं आहे. जे तू अतिशय छान पद्धतीने करतोयस. आज तू बऱ्याच ठिकाणी बऱ्याच इव्हेंट्सला ऍज अ गेस्ट म्हणून जातोस. ऍज अ गेस्ट म्हणून तुझ्या नावांचा उल्लेख केलेला जातो. तू तिथे ऍज अ गेस्ट म्हणून जातोस आणि ज्युरीज म्हणून करतोयस बरेच इव्हेंट्स. आणि हे सगळं करत असताना जे यश तुला मिळालेलं आहे ते तुझ्या मेहनतीचं आहे. आणि असेच खूप छान छान म्हणजे नाही हा शब्द आपल्या तोंडात नाही पाहिजे. बरोबर. तुम्ही मी सगळं गाणं येतं गाता, नाचता येतं, डान्स पण येतो, रनिंग येते, जिम येते, सगळं बोला आणि सगळं शिकून घ्या. एकच आयुष्य आहे. व्हिडिओ गेम सारखे 3 चान्स नाही भेटत. तर एक आयुष्य आहे, तर त्या एकच आयुष्यामध्ये असे फुलटॉस येतील तुम्हाला. ते बॉल 6 मारा, नेहमी 6 मारा. क्या बात आहे. म्हणजे जाता जाताही खूप छान असं तो बोलून गेलाय. तर येस, याच नोटवरती तुला इतकंच म्हणेन की तुझ्या पुढच्या भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. असाच तू सगळ्या लोकांना, विशेष करून स्त्रियांवरती जे काही तू आवाज उठवतोय, स्त्रियांवरती जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत, स्त्रियांवरती होणाऱ्या अन्यायावरती तू आवाज उठवतोयस, ते काम तू तसंच करत राहा. आणि त्याचबरोबर इथून पुढेही छान छान मोटिवेशनचे व्हिडिओ किंवा चांगलं काहीतरी जे लोकांच्या फायद्याचं आहे असं काहीतरी तू करत राहा. अशाच शुभेच्छा तुला देते. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच. तू अगदी वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आलास आणि आमच्यासोबत या छान दिल्या फुलास गप्पांमध्ये सहभागी झालास. मला पण खूप बरं वाटलं. तुम्हाला बोलवलंस आणि मला लोकांपर्यंत पोहोचायचा एक हेतू दिला की असं असं सांग लोकांना, तू काय मेहनत करतोयस, कसं करतोयस. कारण लोकांना फक्त रील दिसत आहेत, त्याच्या मागचा रुपेश नव्हता दिसत. आरडी किंगच्या पाठी एक रुपेश पण आहे, ते लोकांना आज कळलेलं आहे, ते हिच्यामुळे. कोमल, थँक्यू सो मच. येस, मोस्ट वेलकम. तर श्रोते, आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या इन्फ्लुएन्सर्स गटा या सेगमेंटमध्ये आज आपण रुपेश सोबत छान गप्पा मारल्या. रुपेश अर्थात ज्याला तुम्ही इंस्टाग्रामवरती आरडी किंग म्हणून ओळखता, तर एक तो त्याने उल्लेख केल्याप्रमाणे पडदा मागचा रुपेशही आपल्या कॅमेरा मागचा रुपेश पुढे 500 लावलाय. येस 500 आहे पुढे. सो पडद्या मागचा, कॅमेरा मागचा रुपेश आज आपल्याला कळलेला आहे. आणि ही विशेष मुलाखत या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांची इथेच रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.